नमस्कार शेतकरी मित्रांनो, जे काही सरकार आपण निवडून दिलं त्या सरकारने आता वर हात केले. म्हणजे जसं की देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विधानसभेच्या प्रचारामध्ये सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू. पण या देवेंद्र फडणवीसांना मे बी त्यांना विसर पडण्याचा आजार झाला आहे की काय, आणि म्हणूनच आता कर्जमाफीवर ते एक शब्द देखील बोलायला तयार नाही आहे. त्यातल्या त्यात एकदम चतुर्बुद्धी असलेले, चाणाक्ष समजले जाणारे अजित पवार यांनी शेतकऱ्यांना 31 मार्चच्या आधी सगळं काही पीक कर्ज भरण्यासाठी सांगितलं होतं. म्हणजे ज्या महायुतीच्या सरकारने, अलायन्सने एक संकल्पपत्र तयार केलं, त्याच महायुतीतील सरकारामधील या नेत्यांनी अक्षरशः शेतकऱ्यांना हैराण करून सोडलं, शेतकऱ्यांना मूर्ख बनवल्यासारखं आपल्याला इथं दिसते. दुसरं म्हणजे जे की एकनाथ शिंदे सांगत होते की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, आम्ही ह्या गोष्टी केल्या, त्या गोष्टी केल्या, पण प्रत्यक्षात काय तर एकनाथ शिंदे कुठेही दिसत नाही. जरी उपमुख्यमंत्री असले तरी त्यांची जी छवी होती मुख्यमंत्री असताना ती कुठेही पाहायला मिळत नाही आहे. त्यातल्या त्यात जे काही कृषी मंत्री निवडून दिले, जे कृषी मंत्री बनवले, ते मे बी भारतातले नाही, ते अमेरिकेतले, इंग्लंडमधले कृषी मंत्री आहेत. त्यांना इथल्या शेतकऱ्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम समजत नाही आहे. शेतकऱ्यांना कधी भिकारी म्हणतील तर कधी म्हणतील की आम्ही दिलेल्या पैशांनी तुम्ही लग्न करता, साखरपुडे करता. सो अशा या सरकारला आपण निवडून दिलं आहे. आणि या सरकारने शेतकऱ्यांचं जे काही थकीत पीक कर्ज आहे, जे की 35,000 कोटी रुपयांपर्यंत आहे, ते 35,000 कोटी रुपये शासनाकडे नाही आहेत. शेतकऱ्यांचा जो काही 7/12 आहे तो कोरा करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी या सरकारकडे पैसे नाही आहेत. आणि याच हरामखोर सरकाराकडे जे काही उद्योजक आहेत त्यांचे 10 लाख कोटी माफ करायला यांच्याकडे पैसे आहेत. बघा, म्हणजे आपण मानू शकतो की उद्योगातनं शेतकऱ्यांना नाही, समाजातील जे काही जनता आहे त्या जनतेला रोजगार मिळतो. ओके, पण त्याच्याही पलीकडे गेलं जर उद्योग आणि शेती, प्रायमरी बेस काय आपला की आपली शेती, आणि ह्या शेतीला चालना देण्यासाठी हे जे काही शासन होतं, ह्या शासनाने आता शेतकऱ्यांच्या मागे पीक कर्ज भरण्यासाठी तगादा लावला आहे. आणि म्हणूनच 2-3 दिवसांपूर्वी जे काही आता आंदोलन झालं होतं, प्रहार संघटनेकडून आंदोलन झालं, शेतकरी संघटनेकडून आंदोलन होताना दिसतंय, विविध स्तरांवर विरोधकांकडून कर्जमाफीचा विषय उचलून धरलेला आहे. तरी हे जे काही सरकार आहे या सरकारला जाग येत नाही आहे. हे सरकार सुधरत नाही आहे आणि हे सुधारायच्या मूडमध्ये यांनी आधीच डिक्लेअर करून टाकलं आता की पुढचे 2-3 वर्ष तुमची कर्जमाफी होणार नाही. मग यांना करायचं तरी काय, तर यांना सोडायचं नाही. यांना कंटिन्यू हेच प्रश्न आपण विचारत असणार आहे, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून विचारत असणार आहे, सामान्य जनतेच्या माध्यमातून विचारणार असणार आहे. जे काही विरोधक विचारत आहे तरीही हे सरकार हे सरकारला काही फरक पडताना दिसत नाही. पण आपण आपलं काम चालू ठेवायचं. आपण शेतकऱ्यांनी कर्जमाफी मागायची, या शासनाला धारेवर धरायचं. कारण की 10 लाख कोटी जोक नाही आहे. जे काही इंडस्ट्रियल लोक आहेत, यांचे जे काही बडे उद्योजक आहेत, यांचे हे कर्ज माफ करत आहे, पण शेतकऱ्यांना कर्जमाफी करायला यांच्याकडे वेळ नाही आहे. तरीही जे काही आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाला कुठंतरी तुडकामुडका प्रतिसाद म्हणून किंवा घाबरून, समयसूचकता असो किंवा एक वेगळं प्रकरण म्हणून त्यांनी, म्हणजेच माणिकराव कोकाटेंनी सांगितलं की जे काही शासनाच्या निर्णयात बसणारे त्यावर आम्ही कर्जमाफी करू. पण तुर्तास त्याच्यावर तरी अजून काही सरकारमधील जे काही नेते आहेत ती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा शासनाच्या अशा कुठल्याही वेबसाईटवर अशा पद्धतीची माहिती अजून आलेली नाही आहे. ती ज्या दिवशी माहिती येईल त्याच दिवशी आपण समजू शकतो की हा जो काही मुद्दा होता, हा जो काही निर्णय त्यांनी दिला होता तो योग्य असणार आहे. तोपर्यंत आपण हे लढा असाच चालू ठेवणार आहे. धन्यवाद.